अय थांबा तिकीट काढलं का तो थांबा थांबा ते अरे बाबा ह्या फाट्यावरती आमची एसटी बघितली का? एसटी गेली गेली हा आला जाऊन दे आता ते जाऊन जाऊन डेपोतच जाईन ना. हा अहो ते एसटीतला एक माणसानं तिकीटच काढलं नाही म्हणून मी खाली उतरलो त्याच्या मागं पळतोय. आता मी त्याला सोडित नसतो त्याच्याकडून आता पैसेच वसूल करीत असतोय. अरे तिकिटाचे किती रुपये होते? अरे 70 रुपये तिकीट होतं. आता माझ्या पगारातून कटिंग होईन ते माहितीये का? त्यासाठी एसटी सोडून इकडे त्याच्या मागे मला वाटलं ते सापडन मला तर एसटी गेली जाऊ दे एसटी मी आता त्याला सोडित नसतो. आयला पहिल्यांदाच असं कंडक्टर इमानदार पाहिला बा. एसटी सोडून दिली इकडे 70 रुपये करता पळत त्या माणसा माग. कुठं कुठं भेटत येत अशी आपल्याला काय करायचं जाऊ दे मरू द्या. थांबाय थांब थांब हो काय हो तिकीट काम नाही फाडलं तर ते तिकीट ना आता निघून आला तू? अरे तिकडे माझ्या पगारातून कट झाले असते ते माहितीये का? तिकीट हा कसलं तिकीट? एसटीचं तिकीट आहे कसलं म्हणजे? महिना झालाय मी एसटी बेस्टीत जात माझ्याकडे टू व्हीलर आहे मोटरसायकल आहे मोटरसायकल. तू एसटीत नव्हता? नाही नाही मी नाही कुणी असेल दुसरं. तो सारखाच असा काळ्या तोंडाचा पांढऱ्या शर्टाचा होता राव. काय बोलत राव कंडक्टर तुम्ही बी जरा पद्धत आहे का नाही तुम्हाला नीटनेटकी? बरं जाऊ दे मला वाटलं कोण पोलीस आहे काय ना आधी. बरं जाऊ दे चुकलं मला वाटलं ते तुमच्या सारखाच आहे. जाऊ दे मी बघतो दुसरा. सटकले हा. काय का डोक्यावर कंडक्टर बी. हायले एका दिवशी 70 रुपयासाठी मारव नाही मला कोणी. पण नाही आता ना जेवढ्या तिकीट फाडले नाही ना ते सगळ्याकडून मी तिकीट वसूल करणार आहेत. अरे माझ्या पगारातून कमी होते ते मी महिनाभर ड्युटीवर जाणार नाही पण यांच्याकडून पैसेच वसूल करणार आहे. हा होय का? ती शितली माहिती का? काल नवऱ्या आहे ना बाई मग हा मला मग कळालं. बहुतेक तुम्हीच होत्यात कुठं हब्बनेवाल्या तिकीट फाडलं नाही हब्बाने? एसटीचं तुम्ही. आपण गेलो कुठं पण? आम्ही सेम तुमच्या सारख्या होत्या एक लाल पिवळी साडी आणि एक पांढरी फुलाची साडी. आम्ही आताच आले शेतातून हे काय अजून अहो, तेच आम्ही कुठं घातलंय. गेलोच नाही एसटीत. एसटीत नाही तुम्हीच होत्या तुमच्या सारख्याच होत्या दोघी. तुम्ही आज जर तिकिटाचे पैसे दिले नाही तर मी इथंच मुक्काम करणार. पैसे घेतल्याशिवाय जाणार नाही. ए बाबा बस थोडा लय थकून आलेला दिसतोय पाणी पाणी देऊ पिणी तुम्हाला? आणते. अहो महिना झालाय मी ते शोधितोय तिकीट ज्यांनी फाडले नाही त्यांनी. एक महिना झाला मी ड्युटीवर नाही. नाही बांगला बाई, काय आता मामा? त्या दिवशी मी गेली होती एसटीत हा. नको ना मग. नवऱ्याने काढलं होतं तिकीट. म्हणजे नवरा होता तुमच्या संग? नाही नाही ती बाई एकटीच होती. आणि मला जाऊन 2 महिने झाले. हा का? हा पण तुमच्यासारखीच अशी हब्बनावाली होती ती. बनेल सेम नाही बनेल नाही. ते काय असं ना का नसं ना तसं ना पण ती अशीच होती दिसत होती ती यांच्यासारखी गोरी गोमटी लांब नाकाची. म्हणजे मी काय काळी आहे व्हय? नाही नाही यांच्यासारखी मग नाही मी तुम- काय काळी आहे का मला अहो, कोण असं तुमचा म्हणायचं? नवरा नाही, वाट- नाही, 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 मी तुम्ही- काळी, इथं येऊन बसा. अहो इथं तुम्ही येऊन बसा तुम्ही. देखणे आता मला तसं आधी नाही तर म्हणून गोरी कोणती तिला म्हणले मग तसं नाही नाही का? म्हणायचं. अहो आता माझ्या जर पगारातून पैसे कट झाले तुम्ही तर रडायचं बंद करा. तिला गोरी कोणती का म्हणून म्हणले तुम्ही? नाही थांबा तू एक मिनिट पकड नाही, गं. चुकलं मावशी. नाही, एक मिनिट थांबा मावशी आपलं अजून लेकरू बाळ नाही आय- बाबा, थांब, थांब, वहिनी थांब. चुकलं. तुला दाखवते मी ए. ऐका ना हे हो, बघ, नका नाही इथं तुला पैसे हे घे. वाटत असेल मी म्हातारी आहे म्हणून हे बघ हा. ऐका बरं आता दिसते की नाही ऐक गोरी ना. गोमटी म्हण ना आधी, मॅडम. गोरी गोमटी म्हण. गोरी गोमटे मॅडम अगं दिसली म्हातारी म्हणून म्हणला. एवढं काय तू म्हणावं? मला बाबा, वाट तू मुस्काड आली ना मी तुला आता अहो सांगितलं इथं माझा जीव चाललाय माझ्या तिकिटाचे पैसे वसूल झालेत राव माझ्या पगारातून. मग ते पैसे अहो ज्यांनी तिकीट फाडले नाही ना मी त्यांच्या मागे पळतोय. एसटी गेली निघून आणि मी खाली आलोय आणि पैसे मागतोय मला ऐक त्यांना. ना. मला काय वाटतं हे ना येड्याच्या हॉस्पिटलला पुण्याला पळून आलेलं दिसते. आता तुम्ही काही करा. एक मिनिट आता तुम्ही थांब ना बाबा ए. दम खा. आपण नाही याला व्यवस्थित हँडल करून नाही आपल्याला मारीन फिरीन येडं दिसतंय. म्हणायचं ना. आता काय करा तुम्ही हा. दोघी मिळून 70 7 दुने 14 140 रुपये द्या. असं समजा ते त्याच्या ज्यांनी तिकीट काढलेलं नाही मला जाऊन द्या इथून राव. मग आता नवरा आहे बाबा जॉबला पण नाही, येईल नाही, दुसऱ्याच्या रानात कामाला जाते कसं? मी तर दुसऱ्याच्या कामाने ते पण 100 रुपये एवढं काम करावं लागतं म्हणून थोडी काळी पडले म्हणून तुला ते गोरी गोमटी म्हणलाय. आता बघ ना आता काम बंद होते माझ्या खुरपायचे मग तुझ्यापेक्षा नाही गोरी झाले त्याच्यावर अगं बाई तुला काय ते गोऱ्यापणाचं पडलंय. आंटी आणि ते घंटी वाजवून इकडं मी जर असं म्हणला तर बघ मग. बरं चुकलं माझं. आता मी म्हणलं जातो माहिती पैसे गोळा करतो मी ते आता ज्यांनी तिकीट फाडले नाही ते. जाऊ का? हा आलो आलो. अरे देवा तिकडं कोण आहे? अयो त्या बाया मागल अगं ते बघ ना शारदी माग पळालाय त्यो. खालीवर कम बघत आहे तू. आंटी
अगं तुला म्हणला तर तुझ्याकडे अगं बघून तुला म्हणला आंटी. अगं रोगाला तुझ्याकडे काय बसायला येईन ह्याच्या पुढे मी ऐक ना. तू आले बसो तुझ्याकडे ऐक ना गप्पा बस मारू 2 मिनिट बस ना. ते काय शिकलीचं बसायचं? ते शिकलीचं लफडे आपल्याला हा, किती नाव मला ठेवीत सगळं होती. माहितीये. त्याचं काय येऊन बसली. त्या दिवशी बाजरीत पकडलंय मी त्यांना बाजरीत? हा मग खुरपायला गेले होते मी आमच्या चिकूच्या बागेत आली होती. मला वाटलं काय रांडूकर बिटकर घुसलं काय. हा म्हणून ना? बघायला गेले ती पळून गेले. बाई कसल्या मोठ्या मोठ्या गप्पा मारी ती त्या दिवशी बसली नव्हती का. कसली मिस कॉल येत होते तिला. हा मिस कॉल नाही म्हणजे मिस कॉल येत होते तिला. हा हा किती फोन येत होते आणि म्हणायची नाही सासूचा फोन आहे. हा कधी ना? हिच्या सासूला हिला पुळका आला सासूचा हिला. बघ ती कधी नीट. लय अवघड बाया जाऊ दे ए तू तू गो बस तू लय शानी आहे मा तू काही बोलती मा सगळं मी काय नाही कानावर आलं. बोलत. का तुझ्याकडे परत येईन मी चालली काय? हा, मी चालले खुरपायला रोग आला तुझ्यावर काय झालंय मंदीला. खरंच मंदाडे नाही त्या नावाप्रमाणेच. मालकीन बाई हा बोला ना. काय काम करायचं आज? आज काय नाही घासच कापायचं आणि थोडं पाणी द्यायचंय. पाणी पाणी द्यायचं हा लागेल कसं कापावं लागेल हा हो तिकीट फाडला ना तुम्ही एसटीचा. एसटीचं हा तुम्ही सकाळी तुम्हीच नव्हते का एसटीत. होतो ना मग अगो बाया खुरप राहिलं वाटतं शांतीकडं आईला तुमच्या सारखाच होता राव. हो. वय कमी दिसत होत. नाही नाही मला काय नाही चुकलं जा तुम्ही आता. जो बाबा परत आला वय मालकीन बाई मी जातो अहो. हा जा जा. खरं सांग का तुम्ही ना मला सेम माझ्या बायको सारख्या दिसता. अशा चलाक चपळ भामटी. लांब नाक. ए थोबड तोंडाचं. तुम्ही भामटी भांडू नका ऐका भांडू नका. मी जेव्हा एसटीत तिकीट काढीत असतो ना माझ्या मोबाईलचा व्हिडिओ कॉल चालू असतो. किती पॅसेंजर बसले हा. कोणी तिकीट काढलंय याच्यामध्ये. हे बघा तुम्ही दोघीनं तिकीट काढलेलं नाही. ऐका तुम्ही दोघी सेम. हे तुम्ही इकडच्या हा, सीटावर पण मी बसले तिकीट काढलं आता माझ्याकडे आणि हे तुम्ही इकडच्या सीटावर बसलेल्या. अहो, पण माझ्यासारखी दिसती मी गेले का हिच्या संग कधी. त्या मंदाड बरोबर काय जाईन कुठं मी. ही मी आहे बरोबर हा. पण मी तिकीट काढलंय मी अहो. असं बिन तिकीटाचं कमून राहील नाही अहो, बरं चला ऐक. मी जाईन तर जाईन स्टँडर्ड असल्या मंदी बरोबर काय जाईल. बरं असू द्या मावशी. म्हणजे म्हण ना, मावशी ऐक. कसं म्हणलं तुम्ही बाय काय कोण? म्हणले तुम्ही तुमच्या आंटी, तोंडावरून अशा फुलं झडत आहेत बरं चुकून मायकून आणि झाला चुकून ये असेल ना. काढला असेल तुम्ही म्हणजे तिकीट. दात नको काढू. मावशी म्हणते तुला मावशी मध्ये. आणि काय हे घालून भिंडती तू तुला मध्ये वाटतं शांत तुझ्याकडे बस. पैसे ऐका ना. म्हणते तू आणि तुला मावशी म्हणते म्हणजे थोबडाला आराम दे. बरं मी अगं आता काय जातो नाही, मला. तुला- आणटीन बिंटी म्हणून गेलाय. आंटी पेक्षा मावशी लय बेकार असतं बघ आंटी ऐका लय ना, असती. खरंच- आंटी ना घर बसवती पण उद्ध्वस्त करती. अगं असं काय नसतं ऐका ना खरंच आंटी ते ना अरे बाबा हात सोड ना. खरंच सांगा तुम्ही ना सेम माझ्या बायको सारखे घेऊन दिसतात जा, हो. घेऊन जा. मग अहो काय? 6 महिने झाले ती गेली असं वाटतं मला की तिच्या रूपात तुम्हीच मला दिसता असं वाटतं घेऊन माझ्या जा, घेऊन बायकोचे. हो बाई, असं काय झालं म्हणजे अशीच तुमच्यासारखी सडपातळ अहो, मधून आमच्या भागाची आमची मंदिर लांब ना, नाकाची ऐका ना, इथं तिळे आई, इथं ते तीळ मग आमची सेम मंदिर अशी ना, आमची दिसते. मंदिर लय कामाची घेऊन जा आणि तिला जीव लावा. तसं पण मंदिरला दुसऱ्याच्या रानात जावं लागतं. खरं आहे की नाही मावशी. हा. मावशी नका ना म्हणू. हा बरोबरच आहे मावशी तर आहे हा? तू. मी तुमची जुळवून देते मावशी नका. खरं आणि हा ऐकून घ्या. चालन म्हणून आमची तर कोणी कामाला नाही. तुम्ही इथंच हा. राहा. तुमचे पैसे पण देऊन टाकते तिकिटाचे. जमन ना. हा हा. हा, मी आज काय आजपासूनच म्हणती, राहतो होय इथं. काय? काय माझ्या नाही. कानात नाही मै मैत्रीण आहे तू एवढ्या दिवसापासून. अगं माई माझ्या जो कानात माई नाही सख्खी म्हणली मैत्रीण काय. बाय तू माई सख्खी मैत्रीण पुढे ये. चल चल बाबू. असं तुम्हाला बघितलं का मला तिची माई लय आठवण सख्खी येते. मैत्रीण बरं काही लय सोन्यासारखी. म्हणजे तिचा नवरा आहे ना लय दारू प्यायचा तिला मारायचा. लोकांना कमून सांगते होय अगं काय? थांब ना. तुझं त्यांचं जुळून देते शांत बस. तुझं जुळव ना तू मा, आहे ना गप. हाय ना म्हणजे हा, काय शांत काय बस. म्हणतात त्या काही नाही काही नाही. तिला ती कसं आहे लय फटकत वाटायची लय फाटकन दोन्ही तिचं. पण तिच्या मनात काही नसतं. ऐका बोलून ना, जाते. आमचा स्टॉपचा चहाचा टाइम झालाय आता मला चहा लागेल ऐका ना. परत नाश्ता म्हणतो लागेल. म्हणतो त्यांना चहा नाश्ता. एखादी एसटीला आणून ठेव इथं मग त्यात हिंडत तरी थांब ना म्हणजे तू शांत बस ना. हा तर तुम्ही इथंच राहा. इथं आमच्या इथं कुणी कामाला पण गडी लागतोय तसा हा पण. हा आमच्या मंदीचा तसा पण डायव्हर्स झालाय. म्हणजे सोडी चिठ्ठी घेतली तिने नवऱ्याकडून. जमन तर ना. मग तुला काय सांगायची गरज आहे का ग फुट असे मला अधून मधून वाजायची सवय आहे ना शिट्टी स्टॉप आला का हा, अरे, हे दिवसाच stop वाजवा आला. फक्त. रात्री नका वाजू. त्याचा काय भरोसा आहे काय वाजू शकते. स्टॉप कधी येऊ शकतो ना हा. ग तुला कळालाय वय काय तू यायच ठेवून घे ना तसं पण आता आम्ही तर बाई घरी चला आहे. ना मला चहाचा टाइम कामाला झाला ठेवते ना. मग तेच म्हणलं, तू यायचंच लग्न ठेव. तर झालं. तर ठेवून घे तुझं बघ काय झालं ते. होय हा मी काय म्हणते हा तुम्ही माझं ऐका. ऐक तू म्हणजे पण मी एक सांगते हा. हा आमच्या मंदीला आहे ना मध्ये मध्ये फिट येते. येऊ द्या मी दवाखान्यात नेईन.
कौतुक हा. कौतुक करते मंदीचं. होय. हा म्हणजे आमची मंदी लय चांगली आहे, लय फटकत वाटायची. मला असं वाटत ती वरूनच आली का हा. काय तिच्या रूपात. हो हो बरोबर. सेम दिसायला तशीच सेम. हा, होय. आणि हे सगळे गळाले ना वरचे तशी म्हणजे काय म्हणजे हा तुला कोण देणार आहे? कोण देणार आहे गप ना. मायात काय कमी आहे म्हणजे लय तुझ्या अशा बाकी आहे? फटकत तोंडामुळे पगार आहे मला तुला चांगला, चांगली नोकरी आहे, पगार. उद्या मा काही बरं वाईट झालं तर माझ्या जागेवर तुम्हाला घेते. तू पण कशी टिवाजीत सिटी पळायचं? वाजायला अशी बाई तर खुरपीत जाते मी अशी पात धरली तर हे आता तिकडपर्यंत. उन्हातलं आणि काम काय नाही, आता शिट्ट्या मारीत फिरू काय मी उन्हातलं काम करू अगं. नका बाई, तुम्ही सावलीतलं काम करा. मध्ये माय मान मोडून जाईन का पुढे ये. पुढे काय पुढे बोल हा तू ऐक जरा शिक. मी आलो तू ही ना पुढे. तू अशा वागण्यामुळे तो नवरा सोडून गेला. तू ग बसा तू शांत हा? बस. आणि काय ते तू लहानपणापासून माझी मैत्रीण अगं तू माझी सख्खी मैत्री म्हणतो चांगला करायचंय मला. तुला काय असतंय तेव्हा ऐका ना हं. दाजी थोडा हात तिकडे घ्या. हा. दाजी झाले ना मै रोग आला तुझ्यावर अगं तुझ्या दाजी आपण आहे ना तुमचं लग्न लय भारी. मी लग्नाचा खर्च करीन तुला खर्च सगळा. करू नका, फक्त गळ्यात माळ घाला आणि मोकळं करा आम्हाला. पळत आलं होतं तिकिटासाठी 70 ऐक ना. मागत होता आणि तू दाजी म्हणी ती ऐक का ना, तू सगळं महिना नीट झाला करू मी शकते. कामावर नाही राव. तुला डेंजर आहे मला माहिती. तू चांगल्या चांगल्याला वटणी आयुष्य. आज पहिलं त्याला नाही नीट केलं आणि याला काय नीट तिकीट केलं वाला- त्याचं आगायचं नीट नाही या- तिकिटावाला आपल्या मुठीत शोधायचा राहील, होता, तू पण आता म्हणशील ते ते काम विसरून करीन. गेलोय मी. अगं तू म्हणशील ते काम करीन. आधी बघ बाई काय काय नाही. हा तुम्ही काय करता? तुमच्या आई वडील ते कुठे राहतात? काय नाही, मी अनाथ आहे, हा कोणीच नाही मला. नोकरी आहे ना, कंडक्टर आहे ना मी. पुढं मी आपल्या या डेपोला या खालच्या कोण नाही बघ ना. लय वाईट वाटलं हा. मला कोण नाही मग तुला काय हरकत आहे? मला तुम्हाला माहित आवडली नाही ना आमची मंदी? जन्म कुठं झाला, आई बाप कुठे आहे तर काहीच माहित नाही मला. लयच माणूस पुढचा बोलतो. कोणतरी शिकलं, लहानाचं मोठं केलं, आपलं 12वी पास झालो, कस तरी नोकरी लागलं कंडक्टर म्हणून. लय वाईट झालं म्हणून तर मला माझ्या बायकोची आठवण येते, सेम तुमच्यासारखी दिसायची, अशी सडपातळ लांब नाकाची. म्हणजे माही मानलंय दुखती का म्हणजे? लय वाईट झालं बाई असं वाईट कोणाच भाऊ नाही. आमची मंदी आली ना. रडू नका नाही रडत. एवढा आधार दिला तुम्ही म्हणल्यावर मी कशाला रडू. मला लय वाईट वाटलं खरं सांगते आंटी वाईट नका वाटून घेऊ तुम्ही. आंटी, तुझा रोग बसवणार आहे मी रडत होते तुझ्यासाठी ना आंटी अहो, ती लग्न करायला तयार झाली आंटी नाही. ते तिला- काय होतंय? ऐका ना, तिला तिला म्हणा- अहो म्हणा- तिकीट, बंधू म्हणा- हा बंधू बरं म्हणा. बरं. आता मी काही ऐक ना ऐक ना मंदू म्हणा पटकन. अहो तिकीट तिला म्हणलं- काढायला ऐका लागलं ना, का मला एक आंटी. मिनिट. मंदू म्हणलं ती लगेच ती गती मला फक्त बर मंदू, हा ए मंदू ये इथं बस. अहो मी तिकीट काढायला गेलो का शिटी शिटी कधी मला आंटी म्हणावं लागत, कधी मावशी म्हणावं लागत, कधी बघ ना, काकू किती म्हणावं चांगलं लागत. आणि तसं ते घंटी वाजून तुम्ही तसंच करायला लागले मग असं घंटी वाजून 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 डोक्याला केस नाही राहिलं माझ्या. म्हणजे असं घासायचं का आता हात वर सारखं घेऊ घेऊ. हा इथं असतं ना ते होय? तू नको करू तसं. आता ऐका ना, मी आता राहिलो एकटाच, काही करा तुम्ही माझ्यासाठी. ते आपल्या इथं राहते हा हायच तसं पण म्हणजे फक्त तुला तेवढं तिकीट वाजवायला शिट्ट्या मारीत हिंडू नका म्हणजे झालं. आता कशाला हिंडू, आता इथं शिट्ट्या वाजणारी चालली म्हणलं मी कायला हिंडू. नाही तर चांगल्या शिट्ट्या वाजून मग. हा. ऐका मला काय वाटतं आता तर आता आपण शेवटचं लग्न लावून टाकू तुमचं. डायरेक्ट आता आपण लग्न करू मी देते आणि बाकीचं मोकळं होऊ. खर्च. माझ्यासाठी मी तुझ्यासाठी एवढं करू शकते. सेम मला माझ्या बायको सारखं तुम्ही दिसता, अशी सडपातळ लांब नाकाची मधून भांग भामटी सारखी आठवण येते हा, मला. म्हणजे छान हा. हा. रडू नका. ऐका ना, चहाचा टाइम ऐक झाला, ना. आता एसटी इथं दाजीला थांबायचा. छान. इष्टीत का? एसटी थांबली का मग मला चहा नाश्ता घ्यावा लागतो. आपण इष्टीत नाही आपण इथं खुर्चीवर आहे अगं सवय, सवयचा परिणाम सवय आहे. लागली हा. शरीराला. 4 तासापासून इथं टेकून बसले बुटाड तुमचं हे आता बोलले असते बुड बुड हा? बुड तुमचं उठतंय हालत आहे का तिथून एखादी बाई उभा आहे. म्हणजे आता धरा इथं इस- बस. तसं नाही तुम्हाला बायको आणि दिसत म्हणजे नाही, बायकोला म्हणजे उभा इथं बस केलंय. बस. आता मी तोंड हे कसं का? दिसतंय बघू मी तुम्हाला. इथं राजीनामा देतो तुमच्या समोरच. म्हणजे इथं बस ते बघ. बाया. बर का, हे राजीनामा देतो, ही शिट्टी तुमच्याकडं आणि ते थांबा म्हणजे सगळं तुमचा फोटो तुमच्याकडं. काढते मी. हा हा, काढा छान, आता. छान. म्हणजे आणि ते शिटी वाजवा. आपलं सॉरी, तुम्ही असं काय नाव म्हणलं यांचं? मंदू हा मंदू. असं उभं राहा इथं द्या ना हे हात. मध्ये हात दे मध्ये हास मध्ये हसत नाही बरं का असं नदी. थोडं मध्ये शिट्टी वाजव स्माईल करा. त्यांच्याकडे दे वाजवायला आणि तू त्यांच्याकडे असं कर असं हा कर. रोगाला बाया मा कानाचा अरे पडदा तुम्ही फुटला तिकीट का? फाडलेलं आहे, तिकीट फाडलेलं आहे तुम्ही. मध्ये सवय लावून घे. हा. तुला सांभाळायचंय तुला माहितीये मला कोणी खपत नाही म्हणून मा पाहिला नवरा राहिला नाही माझ्यासोबत मध्ये तुझं सगळं ऐकन सवय लावून घे आता. सवय लावून घे अ मावशी अ, इथं बसा ना. मध्ये लग्न कॅन्सल
मला मावशी म्हण. अहो, चुकलं अहो हे सवयीचा परिणाम आहे तेवढाच शासनाचा फायदा त्या माणसाला वाटत सवयीचा परिणाम आहे हो. आता तूच नीट करायचं बाई आता. कसं बरं, असलं चल. तरी नवरा आहे. तेवढे पुढचे तिकीट फाडी हा! बायको आहे मला, हे तिकीट फाडा आधी. आईला विसरलोच बा मी हा. बाया, माई मध्ये किती छान दिसते. खुरपायला जायची. कुरपाय आता सोड. खुरपणं हा. सोडून द्या सेम अशी दिसायची माई बायको. फोटो टाकला ना. तुम्ही दोघी सारख्या दिसत होत्या माझ्या रिक्षाचं भाडं द्या. अयो, आता हे कोण आलं मध्ये. रिक्षात बसून आलता तुम्ही सेम. अगं तू कोणाचे पैसे नाही दिले मध्ये. तुम्ही बी नाही होत्या. ग, दोघी होत्या. तुम्ही दोघी तिला काय अरे कमी नाही. मी नाही जात रिक्षा. म्हणजे रिक्षाचे पैसे तुम्ही दिले नव्हते का? नाही मी गेलेच नाही त्याच्या रिक्षात. मग एसटी ते बहुतेक तुम्हीच असताना दोघी. बाया, या माणसाला नीट करायचा प्रयत्न करायला. ए गचपण डावड्या, तू कुठं आला रिक्षाचं मधी. सेम तुझ्या सारखीच हाफ बनायला लावली होती. हा अरे मी बनेल नाही घाली, सांग ना तुला ते सांगितले घाला अजून गावात ते घाल. बनेल नाही घाली. हा सगळे बनायला नाही म्हणणार तर काय म्हणते सेम. त्याला. आरशात बघत होतो रिक्षात आरशात माग वळ बघा. बाया म्हणजे अरे, तू चावट लाईन मारतो काय बायांवरती. लाईन मारतो का रे हात बायांवरती. चांगली, हो? हात. भाडं द्या. अगं, काढले त्याचे केस असं होईन ते. लाईन नको, ए बाई सोडणं भाडं जाऊ. द्या. भाडं हा. ऐक ना, ए बाबा थांब तू मुस्कान तोंडाच्या. भाडं पिडक काही नाही. आम्ही काय तुझ्या रिक्षात बसलोय, मी डुगडुग्यात बसून गेलते. तुम्ही मदत सारख्याच बाया काही होत्या. मदत करायला येऊ का तुम्हाला? काय मदत आता शिकवलं बायको का? आहे बायको. खरं राव विसरलोच मी. काय रे कायचे पैसे? रिक्षाचं भाडं. नवरा हा? रिक्षाचं भाडं कायच्या रिक्षाचं? दाजी गचुंड कोणी धरा. यांनी दिलं नाही काय? त्या दोघींनी. बघितलं का तो नीट? दाजी आरशात गचुंड बघत धरा. होतो. माहिती. हा? आरशात बघत असतो मी. काय म्हणला आरशात? हा. आरशात बघतो का दाजी पोरींला? मारा. हा? आरशात दाजी बघतो मारा. पोरींला? Yes. दाजी दाजी मारा. आरशात बघतो पोरींला? पोरे काय बाया आता. अरे ही माई बायको ही. हिची मैत्रीण. हा ही माझी बायको मी विकार लागणार सगळं. चल निघ तू आता. ते तुपलं तू बघ. ऐक ना. ऐ 2 मिनिट थांबा. चल रे थांबा आपलं. 2 मिनिट. म्हणजे दाजी थोबाड तोंडाच्या अगं सोड ना. काय म्हणल्या? भाडं काय नाही, दाजी कसले डॅशिंग घेत म्हणत होते. तुला आवडलं. मावशी काय म्हणतो ते? अहो, मावशी कॅन्सल. सॉरी ते मा चुकून आलं. सवयीचा परिणाम आहे. मिळून आता मी हा, मिळून बाई मिळून बाई. म्हणायचं. अगं मला लग्न ती करता पात का? लावायची मी ती पात अगं, लावली पात असती कुठं? अजून. आता पात नाही लावायची आता आता साथ नवऱ्याच्या द्यायची मला. डोक्यावर पातान पुढे पात लावी ती. माझ्या संग लग्न करता का? तुझा मुर्दा बसवला मरणा तिकडं. मी असा 100 रिक्षा घेऊन दारात लावीन. अगं, 100. लई पैशावाली. हा. माझी एक त्याच्यात लावा मग. तू कामाला ये. तुला किती भेटतो दिवस? लग्न करता का माझ्या संग? काय खाली ग? खाली कंडक्टर बघ ना. त्याला वाटत आपण एसटीतच आहे आता बघा. नाही बसून घ्या ना सीटा मोकळ्यात. आम्ही दाजी मंदू विसरलंच बुवा. भाडं भाडं. रिक्षाचं भाडं हा. भाडं देऊन टाका ना त्याचं. अहो दाजी मंदी. हा म्हणता विसरलोच मी. बघितलं का कसं बसलंय ते काय पाहिजे असे खुळ आहे ते. अहो बाबे आहे तिकडे अहो एसटी ढळण तुम्ही पडता आणि बसून घ्या. नाही दिलं परत. बाब्या याला पैसे दे, काय लागतील ते. काय बाई बसून घ्या एसटी ढळण. अहो, दाजी पडतान. मंदी तुम्ही याच्यात नाही तर बस मध्ये. नाही. दाजी मंदी तुमची लाल बायको. परी सीट ती का अजून लाल परी. सवयीचा परिणाम आहे असं ह्यो. बसा. हा. आता नको बसायला. हा. आता जातो घरी आराम करतो. आता जाऊ आता द्या कोणत्या घरी इथं आपल्या- राहणार आहे ती इथं तुम्ही. आपल्या घरी. ती 5 समोर डोक्यावरची बघ कशी तुरेवरती आली. आपलं घर कुठं आहे? घर चला ना. घर नाही हिच्या आधी हिच्या तुम्ही आधी दाजी कामाला पुढे निघा. हा. मी आले. ए बाई तुझ्या आधी कामाला ठेव. दाजी ऐक ना बाय तू आधी कामाला ठेव. दाजी इथं जातो मी आतमध्ये बास टाकलेली आराम करा. बरं जा. या लवकर हा. हा, जा. पाण्याचा गलास घेऊन या एक. चहाचा कप आण आता माझा गाडी थांबा टाइम हा, झाला. हा, जा. हा. लवकर या. हा. हा. मावशी तिला घेऊन या. हा. बर का? हा. म्हणजे दाजीला डॅशिंग घेत रोगाला तू आवर कसलं ढॅशी घेते ते माझी खुरपती. बनियन म्हणत होते ब्लाऊज. तुला ना हेच पाहिजे ते बंदी. नवऱ्याकडे जा आता कुठं खुरपायला जाती. हे बघ त्याला आधी मी नीट बघन पारखन आणि मग विचार करीन तुला सांगते मी. म्हणजे दाजीला डॅशिंग घेत बया. त्याच्या मोकळा सडकावर हात फिरव एकदा मग डॅशिंग पणा कळन तुला. म्हणजे आता तू काय तुला काय उरायलंय होय? अगं तसं नाही कशी मारित होते त्या रिक्षावाल्याला बया. तू असं का म्हणून करते तू माझ्यावर लाईन मारती काय आता होय ग? ए येड्या फुकण्याची मी काय लाईन वर काय 10 वेळेस मेंदे नवराला डॅशिंग आहे. अरे कसला डॅशिंग आहे त्यो? नुसत्या शिट्या तुझं फुकीत तर बाया. नुसत्या
ते बघ बाई रोग आला. चला लवकर 15 मिनिटं एसटी थांबणार आहे जेवण न करून घ्या परत दाजी मंदुई नाही चल जेवण करायला चल एसटी थांबली चल मी आय, चालले. हा. कार मी अजून असं मला वाटतं मी एसटीतच आहे हा ना चुकलं बरं का वाटतं मावशी ना. चुकलं ये, बरं. ये, रात्री म्हणजे यार लग्न नाही कॅन्सल नाही चुकलं मला वाटतंय आय ना, मेवणी मला वाटतंय मी अजून एसटीतच आहे म्हणजे चल म्हणते पाच नीट कर ना चल नको जाऊ दे आता पाहते बघ ना इकडे. म्हणजे दाजी लय देशिंग घेत भया हायला स्वप्न पडलं काय हायला त्या मित्राने किस्सा सांगितलेला लय मनाव घेतलेला दिसतोय मी हायला ती पावशी काय ती बायको काय अगं ग ग ग नाही पण असे स्वप्न पडाव लय माझ्या आधी आल्या स्वप्नात लग्न केलं डायरेक्ट पण नको माझ्या बायकोला कळालं ना तर मला ह्याच सिट्टीनं मारीन नको आपलं झोपा